नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आज आपण महाराष्ट्राचा सर्वात लाडका गोड पदार्थ बनवतो आहे, तो म्हणजे शिरा. झटपट रेडी होतो आणि लगेचच बनतो आणि स्वादिष्ट पण असतो. बहुतेक 90% अशा पूजेला हा प्रसाद केला जातो महाराष्ट्रामध्ये. तर सर्वात आधी आपल्याला तुपामध्ये रवा हा छान भाजून घ्यायचा आहे आणि फ्लेम लो ठेवायची आहे. रव्याचा रंग चेंज होता कामा नये. तर सर्वात आधी आपल्याला रवा हा तुपात छान भाजून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा भाजून घ्या आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेवटी पण ड्रायफ्रूट्स टाकू शकता, पण मी तुपाबरोबरच भाजून घेते, त्यामुळे रव्याबरोबरच भाजून घेते. रव्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि रवा भाजतोय तोपर्यंत एक साईडला दूध गरम करायला ठेवायचे. तर हे पहा, या ठिकाणी मी थोडं तूप टाकून आता भाजून घेत आहे. नंतर वरून आणखी तूप टाकणार आहे. आता ड्रायफ्रूट्स टाकले आहेत, काजू, बदाम आणि मनुके. छान मिक्स करून घ्यायचे. मस्त असा तुपाचा स्वाद ड्रायफ्रूट्समध्ये पण उतरतो. आणि साखर आपण शेवटी टाकणार आहोत. जेव्हा रवा फुलून येणार दुधामध्ये, त्यानंतरच आपल्याला साखर टाकायची आहे. कारण अगोदर जर तुम्ही साखर टाकली तर साखर पाणी सोडेल आणि रवा हा छान असा फुलून येणार नाही. तर ड्रायफ्रूट्स रव्यामध्ये भाजून होत आहेत, तोपर्यंत आपल्याला वेलची पूड करून घ्यायची आहे आणि गरम असं दूध टाकून घ्यायचे रव्यामध्ये. खूप लवकर ॲब्झॉर्ब करतं हे रवा, त्यामुळे आणखी थोडंसं दूध यामध्ये लागणार आहे. मिक्स करून घ्यायचे आणि दूध टाकत असताना थोडं लांब राहा, कारण याचे गरम थेंब आपल्यावर उडू शकतात. त्यामुळे थोडं थोडं करून दूध ॲड करायचे आणि मिक्स करत जायचे. अगोदर ड्रायफ्रूट्स टाकल्यामुळे छान सॉफ्ट होतात. गार्निशिंगसाठी तुम्ही वरूनही टाकू शकता. पहा, साखर न टाकता अगोदर आपण रवा छान फुलवून घेतोय दुधामध्ये. रवा छान फुलला की आपण साखर ॲड करणार आहोत. बघा, या ठिकाणी मस्त असा रवा फुलून आलेला आहे. आता आपण त्यात साखर ॲड करणार आहोत. तर या ठिकाणी मी 1 वाटी रव्यासाठी 5 ते 7 चमचे एवढी साखर टाकलेली आहे. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त साखर ॲड करू शकता. आता छान असं मिक्स करून घ्यायचं साखरेला पण आणि वरून 1 चमचा तुपाची धार सोडायची आहे. म्हणजे आपल्या शिऱ्याला फार फार चांगली अशी चकाकी येते वरून तूप टाकल्यानंतर. आता वेलची पूड टाकायचे. वेलची पूड नेहमी शेवटी टाका, कारण त्याचा सुवास मस्त दरवळतो सगळीकडे आणि रव्यामध्ये छान असा मिक्स होऊन खाण्यासाठी रुचकर लागतो. मस्त सुगंधी असा प्रसाद आपला रेडी होतो बनवून. बघा, आता शेवटी मी 1 चमचा तूप टाकत आहे. यामुळे छान अशी चमक येते आपल्या शिऱ्याला. आता मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. आता सर्व साहित्य एकजीव झालं की एक वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून. बघा, मस्त फुलला आहे रवा आपला. आता झाकण ठेवून फक्त 2 मिनिटं होऊ द्यायचे. 2 मिनिटानंतर उघडून बघा तर आपला शिरा रेडी आहे खाण्यासाठी. अगदी 10 मिनिटामध्ये रेडी होतो. पहा, या ठिकाणी मी वरून थोडेसे बदाम हे गार्निशिंगसाठी ठेवले आहेत. मस्त असा शिरा रेडी आहे. तर मंडळी, नक्की बनवून बघा हा गोड पदार्थ, जो सर्वच पूजेला आपल्या घरी वापरला जातो. रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.